खबर काफ़ी चिंताजनक है। डोंबिवली के खांबलपाड़ा में रहने वाले दलित दुकानदार के साथ ब्याज पर बड़ी रकम दिलाने के नाम पर लाखों रुपए की ठगी का मामला सामने आया है। पीड़ित दीपक अभिमान अंबोरे ने पुलिस एवं साहूकार से तंग आकर फिनाइल पीकर आत्महत्या करने की कोशिश की है, जिसे डोंबिवली के नेपच्यून अस्पताल में भर्ती किया गया है। बताया जाता है कि दीपक अंबोरे ने इस विषय में मानपाड़ा पुलिस स्टेशन में लिखित शिकायत दी है और आरोप लगाया है कि उसकी इलेक्ट्रॉनिक की दुकान के लिए पैसों की ज़रूरत थी। इस पर उसकी मुलाकात सुमित के जरिए संजय उर्फ बाबू धनाजी शाह से कराई गई। शाह ने 20% ब्याज पर 4 लाख रुपए की रकम दीपक को दी, लेकिन रकम लौटाने के बावजूद भी साहूकार उससे लगातार तकादा कर रहा था और पैसों की मांग करके धमकी दे रहा था। इस विषय में शिकायत के अनुसार बाद में शाह ने अपनी भाई की गिरवी रखे सोने के गहने चुराने के नाम पर 9 लाख रुपए का इंतजाम कराया। पीड़ित के मित्र विक्की माने ने ज्वेलर्स से पुष्टि के बाद रकम दी, लेकिन आरोप है कि ज्वेलर्स ने गहने तक व्यक्ति को न देकर अपनी बहन को सौंप दिए। ये 1 माह पहले शिकायत के बावजूद कोई कार्रवाई न होने से तंग आकर दीपक अंबोरे ने कल फिनाइल पीकर आत्महत्या करने की कोशिश की है और पुलिस प्रशासन से न्याय की मांग की है। अन्यथा मानपाड़ा पुलिस स्टेशन के सामने पूरे परिवार के साथ आत्मदहन करने की चेतावनी अंबोरे ने दी है। 21 फेब्रुवारी रोजी माझे आर्थिक फसवणूक झाली. आर्थिक फसवणारा गुन्हेगार होता सुमित गायकवाड, त्याचा मित्र बाबू शहा, संजय शहा, सविता शहा आणि सोनार कुमावत हे सगळ्यांनी मिळून एक कट कारस्थानाने आमिष दाखवून मला फसवले. 420 मायासी केली. त्या संदर्भात मी अर्जाद्वारे मानपाडा पोलीस स्टेशनला संपूर्ण माहिती पुरवली, परंतु 21 तारखेपासून आजपर्यंत पोलीस स्टेशनला मी दररोज चक्रा मारतोय. फक्त तारखा आणि तारखा दिल्या जातात. ज्यांनी गुन्हा केलाय ते गुन्हेगार आजही मोकाट फिरतात. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला मॅनेज केलं असावं किंवा काही काल आमच्यातीलच समाजसेवेचे पांघरून घेतलेले काही लीडर मंडळी मला तिथे दिसले. त्यांना मला अडकवण्यासाठी जाणून बुजून सुपारी देऊन माझ्याच विरुद्ध उभा करण्यात आले. काल पोलीस स्टेशन मधून ज्यावेळेस मी निघालो त्यावेळेस मला अशा 1-2 गोष्टी निदर्शनास आल्या की तो मुंबईत कसा राहू शकतो आता बघतो. या सगळ्यांना कंटाळून आणि पोलीसही संबंधित आरोपींवर अद्यापही कुठलीच कारवाई करत नाहीत. दररोज मला फक्त बोलवलं जातं, दिवसभर बसवलं जातं, त्यांना बोलवलं जातं, थोडा वेळ त्यांच्याशी वेळ घेते, वेळ मागतात, ते निघून जातात. ह्या संबंधित गुन्ह्याबद्दल कुमावत या सोनाराला पोलिसांनी मी काल विचारलं की तू फुटेज आणून दे दुकानचे. तो बोलतो फुटेज सुद्धा माझ्याकडून डिस्ट्रॉय झाले. मी त्याच्या भूलथापांना बळी पडलो. माझ्याकडे पैशाची व्यवस्था नव्हती तर मी माझ्या परिचयाचे असलेले रणजित पांडे आणि विक्की माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सांगितलं अशी अशी माझी परिस्थिती आहे. त्या दोघांनी निस्वार्थीपणे कुठल्याही 1 रुपयाचा म्हणजे स्वार्थ न पाळता मला ते 9 लाख रुपये त्यांनी दिले. मला दिले म्हणण्यापेक्षा ते स्वतः आले, सोनाराच्या दुकानात त्यांच्या हाताने दिले. सोनार बोलला 1 तासाने मी सोनं तुम्हाला सोडून देतो, तुम्ही 1 तासाने या. आम्ही 1 तास बाहेर थांबलो. संबंधित आरोपी जो होता बाबू धनाजी शहा हा बोलला, तोही आमच्या बरोबर होता सोनं सोडवता. तो बोलला मी 1 तासात आलो जरा बहिणीला माझ्या घरी सोडून. तो गेला आणि तो काय परत रिटर्न आलाच नाही. मी 20 ते 25 फोन केले, त्याने एकही फोन उचलला नाही. काही वेळानंतर आम्ही सोनाराला विचारायला गेलो की बाबा सोनार त्याला बोलवून घे, पैसे तर आले. तर सोनार बोलला त्या आता 2 लेडीज गेल्या ना, ती त्याची बहीणच आहे, तिची मैत्रीण, ते सोनं घेऊन चाललं.
तिचा पाठलाग केला, आम्ही विचारपूस केली ताई आमचं, तर तिने जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्ही नीच लोक असंच वागता, तुमचं कामच आहे. माझ्या भावाला फसवलं, आमचेच पैसे होते. सोनाराला राब विचारायला गेला असता त्याने दमदाटी दिली, जाओ तुम्हारे में क्या दम है देखते मैं भी. नीच लोक होतो. म्हणजे या सगळ्यांनी जाणून बुजून कट कारस्थानाने हा केलेला सगळा खेळ आहे. आणि याच्यातून मला संबंधित प्रशासनाकडून कुठलीच आजपर्यंत माझ्या बाजूने कुठलीच बाजू ऐकून घेतली गेलेली नाही. तर प्रशासनाला आरोपीने पैसे देऊन मॅनेज केले का प्रशासनावर वरतून कोणाचं प्रेशर आहे हे मला काही कळत नाही. तर याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्याकडे तपास आहे त्या अधिकाऱ्याचा तेवढाच दोष याच्यामध्ये. तरी मला न्याय भेटावा, अन्यथा इथून डिस्चार्ज झाल्यानंतरही मला जर न्याय मिळाला नाही, संबंधित आरोपीवर जर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी माझ्या परिवारासहित मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये आत्मदहन करून घेईन. याच्या पलीकडे मला आता कुठलाच पर्याय उरलेला नाही.